सगळ्यात महत्त्वाची बातमी रत्नागिरीतून, कारण आता मतमोजणीला सुरुवात होते आहे आणि हीच ती वेळ आहे. कारण आतापर्यंत आपण बघतोय 12 जिल्हा परिषदांमधले निकाल जे आहेत ते समोर यायला सुरुवात होईल. अगदी काहीच मिनिटांमध्ये हे निकाल समोर यायला सुरुवात होणार आहे. मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होते आणि रत्नागिरीमध्ये सुद्धा जी तयारी झालेली आहे. सुरुवातीला पोस्टल मतदान जे आहे ते घेतलं जाईल. 19 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. रत्नागिरीमध्ये 19 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होईल. अधिक माहिती घेऊयात. राकेश गुडेकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. राकेश, अगदी काही मिनिटं राहिली आहेत मतमोजणी सुरू व्हायला. निश्चित आपण जर रत्नागिरी जिल्हा परिषदेवर नेमका कोणाचा झेंडा फडकणार याचीच उत्सुकता सर्वांना लागून राहिलेली आहे. कारण आपण जर पाहायला गेलं तर रत्नागिरी याच बाले किल्ल्याने शिवसेनेला साथ दिलेली पाहायला मिळते. गेल्या जी जिल्हा परिषद निवडणूक झाली होती त्यावेळी देखील 15 जागांपैकी जवळपास आपण पाहायला गेलं तर 39 जागा या शिवसेनेने जिंकलेल्या होत्या. त्या खालोखाल राष्ट्रवादीने या काही जागा जिंकलेल्या होत्या आणि आता शिवसेना दुभंगल्यानंतर जिल्हा परिषदेची ही पहिलीच निवडणूक होती आणि त्यामुळे निश्चितच या मतदार कोणाला कौल देतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. पण आपण जर गेल्या काही निवडणुका पाहिल्या, मग त्यामध्ये विधानसभा असेल, लोकसभा असेल किंवा आताच झालेल्या नगर परिषदांच्या निवडणुका असतील, यामध्ये स्पष्टपणे जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं. आमदार देखील महायुतीचे 4 आहेत रत्नागिरी जिल्ह्यात. तर भास्कर जाधव यांच्या रूपाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकमेव आमदार या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये देखील राजापूर वगळता अन्य ठिकाणी देखील महायुतीची सत्ता आलेली आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर आता देखील या जिल्हा परिषद पंचायत समितींच्या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी युती झालेली आहे तर काही ठिकाणी युती झालेली नाही. विशेषतः आपण जर पाहायला गेलं तर संगमेश्वर तालुक्यामध्ये महायुती झालेली आहे. या ठिकाणी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत. तर दुसरीकडे चिपळूणमध्ये मात्र अजित पवारांची राष्ट्रवादी ही स्वतंत्र लढताना पाहायला मिळते. त्याचप्रमाणे संगमेश्वरमध्ये देखील एका ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना अशी मैत्रीपूर्ण लढत होताना देखील पाहायला मिळते. या ठिकाणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने विरुद्ध भाजपचे नेते प्रमोद अधटरावे यांच्यामध्ये कोसुम जिल्हा परिषद गटातून थेट लढत होताना पाहायला मिळते. त्याचप्रमाणे महत्त्वाच्या लढतींमध्ये गुहागरमधील असगोली जिल्हा परिषद गटातून भास्कर जाधव यांचे चिरंजीव माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव आणि भाजपचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष जैतापकर यांच्यामध्ये ही थेट लढत होताना पाहायला मिळते. त्यामुळे या ठिकाणी देखील शिवसेना म्हणजे वर्सेस भाजप या ठिकाणी लढत होताना देखील आपल्याला पाहायला मिळते. तर दुसरीकडे माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांच्या पत्नी देखील संगमेश्वरमधून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या पाहायला मिळतात, साडवली, आणि त्यांच्यासमोर माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी कदम यांच्या सुनबाई निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आणि त्यामुळे अशा काही प्रतिष्ठेच्या लढती देखील या ठिकाणी. त्यामुळे प्रचाराची धुरा सर्वच आमदारांनी असेल त्याचप्रमाणे मंत्र्यांनी आपापली सांभाळलेली होती. त्यामुळे आज मतदार नेमकं कोणाला कौल देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. राकेश, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी.